छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। यात धुलिवंदनच्या दिवशीच एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। धुलिवंदनात जुने वाद उफाळून आल्याने पार्टी सहभागी अन्य 2 मित्रांच्या मदतीने चेतन संजय गिरी या तरुणाची तिघांनी मिळून क्रूर हत्या केली। मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। चिकलठाण्याच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली। यामध्ये सिडको पोलिसांनी संशयित पवन मिसाळ आणि नवनाथ दहीहंडे यांना ताब्यात घेतला आहे। तर पेठेनगरचा यश उर्फ विनू विनोद सूर्यवंशी याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता। घटनेत जखमी अमोल ताठे याच्यावर उपचार सुरू आहेत। फायनान्स कंपनीचे रिकव्हरी काम करणाऱ्या चेतनची अमोल आणि नवनाथ दहीहंडीसोबत जुनी मैत्री होती। अमोलने काही महिन्यांपूर्वी जालना रस्त्यावरील हॉटेल सुगरणच्या मागील बाजूस बंद हॉटेलची जागा भाड्याने घेतली होती। सोमवारी त्याने तेथे धुलिवंदनाचे आयोजन केले। त्यात चेतन, नवनाथ दहीहंडीसह अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते। यावेळी तिघांची प्रॉपर्टीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू होती, तेव्हा त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला। यानंतर चेतन आणि दहीहंडे यांच्यात धक्काबुक्की झाली। रागात दहीहंडेने मिसाळ आणि विनोद यांना बोलावून घेतले। यानंतर हा वाद मिटला। मात्र तिथून पुढे मिसाळ आणि विनोदने दारूच्या बाटल्या आणल्या आणि पार्टी सुरू झाली। पार्टी सुरू असताना विनोदने चेतनसोबत हसत सेल्फी काढला। फोटो काढल्यानंतर पुन्हा त्यांनी जुना वाद उकरून काढत चेतनला मारहाण सुरू केली। दहीहंडेने चेतनच्या डोक्यात दारूची बाटली फोडली। विनोदने त्याच्या पोटात चाकू खुपसला। यानंतर प्रचंड रक्तस्राव झाल्याने चेतनचा तिथेच मृत्यू झाला। या घटनेत अमोलही जखमी झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे।